आणखीन एक मोठी बातमी आहे मोनोरेलच्या संदर्भातली। मोनोरेल काही काळासाठी बंद केली जाणार आहे। मोनोरेलच्या बाबतीत आता नवीन तंत्रज्ञान आत्मसात केलं जाणार असून त्यासाठी मोनोरेल काही काळाकरता बंद ठेवण्याचा निर्णय जो आहे तो प्रशासनाने घेतलाय। गेल्या 2 महिन्यात मोनोरेल दोनदा बंद पडली आणि त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आलेला होता। त्याच पार्श्वभूमीवर नवीन तंत्रज्ञान अंतर्भूत केलं जाणार आहे। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या बरोबर आहेत। प्रणाली, तसं बघायला गेलं तर मोनोरेल म्हटल्यानंतर गेल्याच काही कालावधीत ज्या पद्धतीने प्रवासी त्यामध्ये अडकले आणि रेस्क्यू करण्यात आलेलं होतं तो क्षण खरं तर डोळ्यासमोर येतो। पण आता मोनोरेलच्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत अपडेट करणं फार आवश्यक आहे। काय नेमकं केलं जातंय? आपल्याला माहिती आहे की कालच्याच मोठ्या पावसामध्ये पुन्हा एकदा मोनो बंद पडली होती। 17 प्रवाशांना काल फायर ब्रिगेडच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलं होतं आणि सुखरूप ते बाहेर आले होते। थोड्या वेळातच त्यातलं एसी आणि लाईट व्यवस्था जी आहे ती सुरळीत झाली होती आणि नंतर ती मोनो 2 तासांनी तिला स्वतःच म्हणजे तिला टो करून न्यायची गरज पडली नाही, ती सुरू झाली आणि त्यानंतर ती वडाळा डेपोमध्ये नेण्यात आली। परंतु हा दुसऱ्यांदा प्रकार घडलाय। गेल्या वेळेला आपल्याला माहिती आहे की खूप मोठ्या प्रमाणावर प्रवासी त्यामध्ये अडकले होते आणि अशा वेळेला ती बंद पडली, तिला उतरण्याचा किंवा तिला संरक्षक म्हणून असा दुसरा कुठलाही पर्याय नसतो। अशा वेळेला थेट फायर ब्रिगेडला बोलवून नागरिकांना बाहेर काढावं लागतं। गेल्या वेळेला तर एसी सुद्धा बंद होता, त्यामुळे नागरिकांनी अखेर काचा फोडल्या होत्या। हे आपण सगळं बघितलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी मोनोचं जे तंत्रज्ञान आहे ते अपडेट करण्याची वेळ आलेली आहे असं वारंवार बोललं जात होतं। गेल्या काही महिन्यांपूर्वी असं सांगण्यात आलं होतं की मोनोमध्ये नवीन रेक जे आहे म्हणजे नवीन ट्रेन ज्या आहेत त्या दाखल केल्या जाणार, तब्बल 10 ट्रेन ज्या आहेत त्या दाखल होतील असं बोललं जात होतं। तर हे काही नवीन तंत्रज्ञान जे आहे ते आत्मसात करण्यासाठी मोनोरेल काही काळासाठी बंद केली जाणार आहे। एकदा हे नवीन तंत्रज्ञान आत्मसात झालं की मोनो पुन्हा सुरू केली जाणार आहे, परंतु तोपर्यंत काही काळ अजून MMRDAच्या वतीने हे सांगण्यात आलेलं नाही की ती किती काळ असेल। परंतु तुर्तास तरी जी माहिती मिळते लवकरच त्या संदर्भातलं एक नोटिफिकेशन काढून मोनोरेल ही काही काळासाठी म्हणजे तिच्या सगळ्या सेवा या काही काळासाठी बंद करण्यात येणार आहे। धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल।